see what we have to do in this case. See, when we have to be varying the voltage, when we have to be varying this voltage variation purposes, you consider that here 35 volt is applied across it, right? So varying voltage start up with it means output voltage according to the change in resistance. म्हणजे काय करायचं सांगतो, 35 volt इथं व्होल्टेज तुम्ही अप्लाय केला आणि ह्याचा रेजिस्टन्स जर मॅक्झिमम ठेवला तर तुमचा आउटपुट मॅक्झिमम जर ठेवला तर मॅक्झिमम जर ठेवला तर मिनिमम तुमचा आउटपुट येईल 1.25 व्होल्ट आणि जर हा 0 ठेवला किंवा मिनिमम ठेवला तर तुमचा आउटपुट नियर अबाउट 37 व्होल्ट, म्हणजे जवळपास अप्लाय केलेल्याच्या बरोबर 1 व्होल्ट फक्त त्याच्यातनं कमी होईल. लक्षात घ्या, एवढा आउटपुट याच्यातनं व्हॅरी होऊ शकतं. म्हणजे LM317 IC असा आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही 1.25 व्होल्ट इथे सांगितले. याच्यात काय सांगितलंय, दिस व्हॉट इट इंडिकेट दॅट your output voltage is start up with 1.25 volt and 37 volt. How it is possible? See, when we have to be taken as one of the resistance. Now the resistance indicate that this resistance value. If this resistance value is maximum and we have applied the here voltage, consider as a 35 or 40 volt. 40 volt is applied. The resistance value is more, indicate that less voltage. So less value is 1.25 volt for this configuration. And if this value should be very less, means it is a 0. In that case, whatever the output coming across here, across your output is 37 volt, right? So 1.25 range of this operation is 1.25 volt to the 37 volt, right? Then V in V out difference. Normally input, समजा आपण इनपुट जर अप्लाय केला 40 volt, तर त्याच्यातला आउटपुट जे मिळणार आहे ना त्याच्यामधला डिफरन्स 3 व्होल्ट ते 40 व्होल्टचा असू शकतो. लक्षात घ्या, म्हणजे जर तुमचं इनपुट जर अप्लाय केलेलं असेल समजा 37 व्होल्ट तर तुमचं आउटपुट नॉर्मली सॉरी जर 40 व्होल्ट आपली इनपुट जर अप्लाय केलं असेल तर त्याचं आउटपुट 37 व्होल्ट, त्यापेक्षा जास्त कधी येत नाही. तुमचा रेजिस्टन्स किती वाढवा किंवा कमी करा, म्हणजे मॅक्झिमम 3 व्होल्टचा त्याच्यात डिफरन्स राहतो. लक्षात घ्या. ऑपरेशन ambient temperature, it indicate this IC is operated in which temperature. So start up with 0 degrees centigrade to the 1.20 degrees centigrade. In that temperature, this IC should be working, right? So output Imax, what it indicate that your maximum output current is 1.5 ampere. Means whatever the output coming current across this is maximum 1.5 ampere. Minimum load current means whatever the load current coming across this is maximum 10 milliampere. These are the some of the specification thing of LM317 and application where it is used. See, one of the important reason behind this configuration is that we know that जर आपल्याकडे डिफरंट ऍप्लिकेशन असतील, लक्षात घ्या, एका ऍप्लिकेशन साठी आपल्याला 5 व्होल्ट रेग्युलेटर पाहिजे, रेग्युलेटेड व्होल्टेज पाहिजे, दुसऱ्या ऍप्लिकेशनला 10 व्होल्ट पाहिजे, तिसरा असेल 15, तर सेपरेट तीन आपल्याला 7-8 IC लागतील. 7815, 7805, 7812, म्हणजे जर 3 कॉन्फिगरेशन वेगवेगळ्या व्होल्टेज असतील तर. पण जर मी एकच LM317 IC जर यूज केला तर या तिन्ही याच्यासाठी यूज आपल्याला करता येईल. फक्त तो रेजिस्टन्स जो आहे ना तो चेंज करायचा. लक्षात घ्या, एवढे थिंग होते याच्यामध्ये. म्हणजे when we have to be use the LM317, we have to be use this for different application, right? For the positive voltage regulation. Another thing, करंट लिमिटिंग. आता लक्षात घ्यायचं, रेटिंग सांगितलं की मॅक्सिमम 1.5 एम्पियर एवढाच करंट पास करतात. त्यामुळे करंट लिमिटर म्हणून जिथं लागायचं ना, काही इलेक्ट्रॉनिक सर्किट असतील तिथं आपल्याला करंट लिमिट करायचं असेल 1.5 एम्पियर त्यापेक्षा कमी, तर त्या केसमध्ये आपण हा LM317 IC यूज करतो, राईट? म्हणजे काय होतंय की याच्यामुळे तुमचा जो आउटपुट करंट येणार आहे दुसऱ्या सर्किट करंट तो लिमिट करतो एवढं पर्यंत. म्हणजे तुमचा जो आउटपुट करंट आहे तो 1.5 एम्पियर पर्यंत लिमिट करतो. म्हणजे 2 यूज आहेत ह्याचे, ऍज अ करंट लिमिटर आणि दुसरा यूज आहे पॉझिटिव्ह व्होल्टेज रेग्युलेटर, व्हेरिएबल पॉझिटिव्ह व्होल्टेज रेग्युलेटर, स्टार्टिंग विथ द 1.20 व्होल्ट टू द 37 व्होल्ट. लक्षात घ्या, दीज आर द ऍप्लिकेशन ऑफ युअर LM317. ऍक्च्युअली डायग्राम काढून घ्या की त्याच्यानुसार आपण डिझाईन करू सर्किट.
Draw this diagram. अशा प्रकारे draw this diagram. काढायची नाही लावलं तर चालतं इंडिकेटर. इंडिकेशन साठी येतो इंडिकेटर. त्यासाठी पाहिजे रिडिंग घेण्यासाठी हे पाहिजे. इथे घेतलं तर चालतं माझ्यासाठी. राईट Q1 सेम Q1 resistance value in bracket R1. झालं का? डायग्राम ड्रॉ करून झाली का? हाँ सर. ऑब्झर्वेशन टेबल ड्रॉ करायचंय. कसं सांगतो काय काय करायचं ते. ऍक्च्युली सिरियल नंबर Q1 म्हणजे काय सांगतो, इनपुट व्होल्टेज अप्लाय करतो ना ते ऍज अ Q1 इन अ ब्रॅकेट त्याला इनपुट व्होल्टेज असेल. सिरियल नंबर Q1 इंडिकेट इन अ ब्रॅकेट इनपुट व्होल्टेज. R1 रेजिस्टन्स व्हॅल्यू. R1 रेजिस्टन्स म्हणजे कोणता सांगतो. हा ऍक्च्युली R1 आणि R2 असं कन्सिडर करू नका. हा रेजिस्टन्स इथला रेजिस्टन्स R1 R2 तुम्ही आधी यूज केलाय का नंतर यानुसार तो चेंज होतोय. लक्षात घ्या.
इथं तुम्ही आर रेजिस्टन्स व्हॅल्यू आणि खाली ब्रॅक परत तुम्ही हे चालले R1 का R2, कारण आपण ज्यावेळेस सर्किट ड्रॉ करतो ना त्यावेळेस ते R1 येते का R2 येते ते आपल्याला माहित असणार आहे. वाटल्यास इथं लिहा व्हेरिएबल रेजिस्टन्स व्हॅल्यू असं लिहायचं. सिरियल नंबर V1 व्हेरिएबल रेजिस्टन्स व्हॅल्यू इथे लिहा व्हेरिएबल रेजिस्टन्स व्हॅल्यू आणि त्यानंतर आउटपुट व्होल्टेज. ऍक्च्युली इथे एकच कॉलम आहे बरं का माझ्यांना आता जस्ट हे करत असताना एकच कॉलम काढा. R1 म्हणजेच व्हेरिएबल रेजिस्टन्स व्हॅल्यू एकच कॉलम काढायचं, दोन काढू नका. सिरियल नंबर V1 त्यालाच म्हटलं आता इनपुट व्होल्टेज, R1 रेजिस्टन्स व्हॅल्यू किंवा व्हेरिएबल रेजिस्टन्स व्हॅल्यू एकच कॉलम काढा आणि आउटपुट व्होल्टेज. जे आपल्याला काय करायचं हे सांगतो. आपण इनपुट व्होल्टेजच्या प्रमाणात ऍक्च्युली इनपुट व्होल्टेजच्या दोन म्हणजे व्हॅल्यू जर घेतले ना, इनपुट व्होल्टेजची सेम व्हॅल्यू घ्यायची. समजा 35 व्होल्ट घेतली तर रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपण मिनिमम 5K घ्यायची आणि 10K घ्यायची R1 च्या रेजिस्टन्सची. म्हणजेच पहा या रेजिस्टन्सची व्हॅल्यू ऍक्च्युली R1 R2 हे कसं फक्त व्हेरिएबल रेजिस्टन्स लक्षात घ्या. व्हेरिएबल रेजिस्टन्स समजा 5K घेतल्यानंतर किती आउटपुट येत आहे, 10K घेतल्यानंतर किती आउटपुट येते, म्हणजे ऍक्च्युली ऍडजस्टेबल होतं का नाही हे आपल्याला पाहायचंय. समजा पहिल्यांदा 35 व्होल्ट घेतलं, परत समजा इथं 25 व्होल्ट घेऊन परत त्याचं रिडिंग घ्यायचं. 25 व्होल्ट घ्यायचं, परत त्याची व्हॅल्यू 10K घ्यायची, त्यावेळेस सेम रिडिंग घ्यायच्या किती येते ते, परत 5K ह्याची व्हॅल्यू घ्यायची. इथं मी तुम्हाला सांगतो ते रिडिंग असताना त्यावेळेस घेतोय त्यावेळेस. Observation table, serial number V1 that is input voltage, R1 resistance value त्याला म्हटलं जातं व्हेरिएबल रेजिस्टन्स व्हॅल्यू आणि आउटपुट व्होल्टेज. झालं का सगळ्यांचं? झालं का? ऑब्झर्वेशन टेबल झालं का? हा सर. ओके. ऍक्च्युली मी इथं आधीच ड्रॉ म्हणजे स्वतः ट्राय करून बघितलेलं आहे. दुसरं नवीन काढू आपण. ओके. आता याचं नाव काय, LM317 एक्सपेरिमेंट. आपण फाईल न्यू नाव वेगळं देऊ, ब्लँक क्रिएट फाईल सेव्ह ॲज करू आणि तिला नाव दुसरी LM317 न्यू देऊ. न्यू म्हणजे वेगळी फाईल करू आपण. LM317 न्यू, राईट. ही फाईल क्रिएट केली, LM317 म्हणून हे केली. आता आपल्याला सर्किट ड्रॉ करायचं आहे. लक्षात घ्या त्याच्यामध्ये काय काय पाहिजे आपल्याला ते आपण इथून डायरेक्ट प्लेस मधून घेऊया. प्लेस इनिशियली आपल्याला C1 कॅपॅसिटर पाहिजे, बरोबर. C1 कॅपॅसिटर, राईट. कंपोनंट बेसिक सोर्स, त्यातला कॅपॅसिटर पाहिजे. कसला कॅपॅसिटर पाहिजे? इलेक्ट्रोलाइटिक कॅपॅसिटर. इलेक्ट्रोलाइटिक कितीचा पाहिजे? 47 मायक्रोफॅरेड. इथं टाकायचं सर 47 मायक्रोफॅरेड. ओके. ओके केला. 47 मायक्रोफॅरेडचा आपण कॅपॅसिटर घेतला. ओके. त्यानंतर आपल्याला पुढे जाऊन LM317 पाहिजे IC. component LM317 IC मध्ये पाहू.
1 minute. LM3 ऐसे कसं पुढे जायचं? एक मिनिट. Okay. हा मी परत तिकडला मी कॉपी करून त्या दुसऱ्या एक्सएल मधला घेतलाय. मी तुम्हाला परत सर्च करून सांगतो. मला वाटतं काल मी घेतला होता कसा त्यात आठवण आहे मला. LM317IC त्यानंतर काय R1 रेजिस्टन्स राईट. R1 रेजिस्टन्स component resistance register value किती 220 ohm 220 ohm 220 only इथं कनेक्ट केलं इथं समजा खाली घेऊ 220 resistance electron capacitor C2 capacitor capacitor value किती 10 microfarad 10 microfarad R1 capacitor of the 10 microfarad 10 microfarad then here is one of the resistors required. The value of that is 10k. So this component resistor of
10K. 10K. We just initially connect, then we have to be see another part. Right. C1 connected to this wheel. 90-degree rotate. C1 connected here. C1 after all R2 R1 first initially this R1 connected, so rotate this 90-degree. R1 connected, after R1 this I had just connected to the R2, rotate this R2 90-degree. Okay, come to us. Okay. Connected here. This towards the below. Okay. This should be connected here, middle line. Middle. Then this capacitor. Rotate this capacitor 90-degree. This way, this capacitor going towards the below line. Another way, parallel field capacitor IC grounding R2
resistance 220, capacitor. Here we have to be connected one of the voltage source. We doesn't requirement of this. This is the LED with resistance. This is for the indication purposes. We doesn't require it here because whatever the multimeter connected across here, that should be give the reading. So multimeter. So multimeter plus point is here. This point connected to the this point or ground point. This must be grounded. So place ground terminal across here. Basic sources. Ground. This should be connected across here. It connect the ground. Again, check this diagram. Phi, this is the Phi in, then capacitor 47 microfarad, then ICLM 317, then R2 10K, R1 220 ohm, C2 value of 10 microfarad, then another resistance 100 ohm, but this is for the indication purpose 100 ohm and across it one of the LED connected. We have got direct reading in this multimeter, so we doesn't read of this resistance with multimeter. This should be worked as a voltmeter. So here we select the voltmeter and reading in a DC, right? Voltmeter and reading in DC. We doesn't use this ammeter or AC voltage, right? So voltmeter and the DC. This is the reading with respect to it. Another thing, we have applied the V in voltage. So this voltage if initially applied is nothing but a place source component, source power source. Source indicate that power source. We have required the power source, that is a DC power source, right? DC power source. This is the DC. We have changed the value of this power source in that place, right? So we connect here as one of the DC power source, and this negative we have connected across here because this is act as a ground. Right, see, this is as like a same. This is a field, this is input capacitor, this is output capacitor. This is LM317 IC, which should vary the different voltages. If we have to be considered as this voltage, change this voltage. If consider that should be considered as a 35, consider as a 35 volt, right? So, okay, initially this voltage must be 35 volt. We have to be see this resistance, any of these R1 or R2, we have to be change the value of this resistance. By varying this value, we take out the reading. See, our whatever the observation table, it contains Phi1. Phi1 indicate that this voltage, right? The resistance value or variable resistance value. This indicate that this value, this. Now this is a 10K value. Output voltage means whatever the voltage coming across this indicate that whatever the voltage, we have taken the two reading, which are that C input voltage considered as a 35 volt, R2 for the resistance part value, it indicate as a 10K, and whatever the output voltage coming across it. This is one reading. Then another way, Phi1 same 35, we have taken this value as a 5K, right? We taking the reading, right? So initially I have run this thing.
हा सर्किट जे आपण त्याच्यात पाहिलं नाही, याच्यामध्ये काही डिफरन्स नाही, फक्त हा जो एलईडी आणि रेजिस्टन्स ते आपण इंडिकेशन साठी यूज केला होता, पण ते इंडिकेशन आपण डायरेक्ट मल्टीमीटरवर पाहतोय. ओके, पहा रिडिंग घेऊ, पहिल्यांदा रन करूया. राईट, खाली आले स्पाइस नेट चेक कंप्लीटेड, 0 एरर 0 वॉर्निंग. ओके, रन करू शकतो आपण. रन केलं. आता आपल्याला काय करायचंय, राईट डाऊन रिडिंग इनपुट व्होल्टेज V1 as a 35 volt. Right, we have already seen in 35 volt. Okay, then variable resistance, this is the variable means we have to be changing the value of this resistance. Now it is written as a 10k. I don't here 10k. Now we have note down this voltage. Now right, now your voltage coming across, this is 32.235. 32.235. This is the voltage coming across your multimeter. Right, this will be in case of, means we have to be seen. तुम्हाला हे आणखीन चेक करायचं असेल ना, तर रेजिस्टन्स व्हॅल्यू 10 पासून 9k 8k 7k 6k 5k अशा जरी चेंज केल्या तरी चालतील, पण त्याने सांगितले दोनच रिडिंग घ्या. 10k आणि 5k ची गेला होतो का, आपण घ्यायच्या 10 9 8 7 अशा घ्यायच्या का? प्लीज रिप्लाय द्या. म्हणजे 35 व्होल्ट इनपुट जे V1 आहे ना ते सेम ठेवलं, आणि आता R ची व्हॅल्यू जी आहे ना 10k आहे, समजा ती 9k करायची आणि त्यावेळेस रिडिंग घ्यायची, परत 8k करायची, परत रिडिंग घ्यायची, 7k असं जरी घेतलं तरी आपल्याला चटकन लक्षात येईल की काय चेंज होतोय. नॉर्मली शॉर्ट ह्याच्यामध्ये 10 पासून 9 8 7 जास्त चेंज होत नाही, डायरेक्ट 5 ला चेंज होतो, लक्षात घ्या. मग काय करायचं सांगा, प्लीज रिप्लाय. केच्या स्टेप बाय स्टेप घेऊ रिडिंग, काय जरी असलं तरी चालेल. बचुटे, Yes, sir. रिडिंग कशा स्टेप बाय स्टेप घ्यायच्या का 10 नंतर 5 चीच घ्यायची डायरेक्ट? स्टेप बाय स्टेप घ्यायच्या. Yes, sir. ओके, 9 सेकंड 31 35 जे आहे ना ते कॉन्स्टंट, हे जे आहेत ना ते 35 कॉन्स्टंट ठेवा. इथं जे R2 आहे ते चेंज करायचे. चेंज करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ते स्टॉप करावं लागेल. स्टॉप केलं. ओके, आफ्टर ऑल दॅट वी हॅव टू बी चेंज दिस रेजिस्टन्स व्हॅल्यू. इफ इट शुड बी टेकन ॲज अ 9k. 9k जस्ट चेंज होत नाही याच्यात खरं तर, पाहूया आपण. ओके, तर रन करूया. वी हॅव टू बी रन ऑन इट. नाउ सी द रीडिंग 32.228. just same. Okay, we have taken another reading. Stop this running. 9k, then 8k, 8k. Now we have run out the same thing. (35 volt is the input voltage, 8k is the input impedance. Now output 32.22. Okay, we stop the running. Now at this should be changes from 8k to 7k. Okay, and roll out the same thing. 32.208. Okay, running should be stopped. Again, we have to be change this resistance value as a 6k. 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 Again, run. Now take out the reading. 32.183. ड्रास्टिकली आता 5k करतो ना त्यास कमी होते का?
right 29.927. आणखीन कमी करून पाहू. सॉरी एक मिनिट, पुढचं स्टॉप केल्याशिवाय चेंज होत नाही. See, right? We change the same thing. Not on 1 minute. आपण रनच केलं नव्हतं. 1 minute. रन केला होता. 4K ला रीडिंग पहा 24.206. आपण रनच केलं नव्हतं, याची डायरेक्ट याची रीडिंग पाहिली होत्या. सी 4K there is a reading of 24.206. Again 3K. See, the simulation is running. Any change you made in design will not take effect until you restart the simulation. What it indicates that या प्रोसेसचे यापेक्षा कमी व्हॅल्यू आपण करू शकत नाही, लक्षात घ्या, त्याशिवाय सिम्युलेट होत नाही. झाले तर एक मिनिट चेंज करून चेंज करून हो 3K 18.477. Okay, then again we have to be change the value of this registers. Okay, $18.477. Then again रन केले नाही, रन केलं होतं 1 मिनिट. हा 12.743 आताच्याच रीडिंग. 2K ला 12.743. लक्षात घ्या 2K ला जी आधीची रीडिंग होती ना 18 ती नाही 12.743, कारण आपण रन केलं नव्हतं त्यावेळेस. ओके, चेंज करू आपण लास्टची रीडिंग घेऊया 1K ची. $7.002. यापेक्षा कमी करून काय होतंय का पाहू आपण. घेऊ 1-2 रीडिंग चेंज होणार आहे. टॉप 500 ओहम के नाही 500 फक्त घेऊया. 500 ओहम. Okay, you run the same thing. Take out the reading 4.129. Stop. Changing this 200 ohm. 200 ohm. By default, ohm is here. See here. 100 ohm. Now run. $2.404. Last reading. Last
150. Okay. No change. Again, 150 ohm, 2.404. Same reading. एक घ्यावे आणखीन एक घ्यावे लागेल. 100चं 150च पाहिजे ना. किती आहे तिथे? हा, आता चेंज करून आपण 100चं देऊ. किती आलं ते आउटपुट वर? तेच की 150च पाहिजे. 2.117. 150चं 2.117. Top 100. 100. 100. 100. Run the practical. In this case, your R2 value 100. So here 1.82. 82. Right. So according to the experiment, what you have to be known here? Tell me. त्याच्यामध्ये जे रीडिंग घेतले आपण त्याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात आलं सांगा. Name of this experiment, LM317 adjustable voltage regulator, right? So we have taken reading of the one of the input voltage. We doesn't change this input voltage. It should be as a 35 volt. We have changing only this resistance. Actually, this resistance is variable resistance. It is as like as pot, but in this simulating pot is not available. That's why I'm taking different resistance reading, right? So different resistance reading. So we have varied the resistance value from 10K to the 100 ohm, right? When we have to be use the reading of 10K, in that case our output voltage is near about the 32.235, right? We have varying the that 10K value from 9K, 8K, 7K. The maximum that is a acceptable change is at the 5K. In that case your value is 2.927, right? After all that, somewhat value changing up to the 100 ohm, right? So what it indicates that adjustable LM317 is adjustable voltage regulator. By varying this pot value, that is a resistance value, we have to be varied the output voltage that we have to be seen here. लक्षात येत आहे काय केलंय आपण? Actually आपण काय केलं, Q1 व्हॅल्यू जी आहे ना ती फिक्स ठेवली होती, पण बाय व्हॅरिंग दिस R2 व्हॅल्यू, इन दिस केस R2, लक्षात घ्या हे see by varying this value indicate that R2 value. काय होतं काय वेळेस आपण R1 आणि R2 जो आधी कोण घेतला जातो त्याला R1 R2 नाव येतं. फक्त adjustable value indicate that the resistance connected across adjustable terminal that should be R1 or R2. So the resistance connected across R2 the adjustable terminal that are called as adjustable resistance. By varying that value we have to vary whatever the output voltage. So in this case what we have to be taken as an input voltage as a constant voltage as a 35 volt, and by varying the variable resistance, means this resistance varying, we have to be changing the output voltage of your LM317, that is voltage regulator, right? This indicate that your voltage should be varied by varying this resistance value. So in case of our practical purpose, we have to be seen this important thing by varying the input pot resistance. We have to be varying the output voltage. Same thing happen in case of your power supply. Power supply पाहिलेत का? DC power supply आपल्या लॅब मध्ये यूज केले जातात. लॅब मध्ये यूज केले जाणारे DC power supply जे 0 व्होल्ट पासून ते नॉर्मली 30 व्होल्ट पर्यंत व्हॅरी होतात. पॉवर सप्लाय दाखवतो कसे असतात ते.
1 मिनिट. तुम्ही लॅब मध्ये पॉवर सप्लाय पाहिलेत का? पॉवर सप्लाय used in a laboratory. Images. पहा अशा प्रकारचे असतात पॉवर सप्लाय किंवा या प्रकारचे असतात. इथं दाखवते तुम्हाला अशा प्रकारचे पॉवर सप्लाय असतात. लक्षात घ्या, इथं व्होल्टेज आणि इथं करंट असतं. इथं तुम्ही 0 व्होल्ट पासून ते 30 व्होल्ट पर्यंत त्याच्यातला एक नॉब असतो ज्याच्याद्वारे तुम्ही व्हॅरी करू शकता. तर या केसमध्ये तुम्हाला LM317 हा IC यूज केला जातो. ज्यावेळेस तुम्ही हा पॉट व्हॅरी करता म्हणजे चेंज करता, म्हणजे तुमचा रेजिस्टन्स, कोणता रेजिस्टन्स जो आपण LM317 ला प्रोव्हाइड केलेला आहे ऍडजस्टेबल रेजिस्टन्स, तो फक्त चेंज करता. लक्षात घ्या, त्याच्याद्वारे इथलं व्होल्टेज तुमचं 0 व्होल्ट पासून ते 30 व्होल्ट याची रेंज असेल, समजा 30-40 जी रेंज असेल ना तिथपर्यंत व्हॅरी होता. लक्षात येत आहे. म्हणजे डिफरंट आपल्याला जे पॉवर सप्लाय आपल्याला लॅबोरेटरी मध्ये लागतात ना, ते पॉवर सप्लाय यूज करण्यासाठी आपण याचा यूज करतो. लक्षात घ्या. ओके, LM317 चा. ओके, इथं जे आहे ना सिरियल नंबर F1 त्यालाच आपण इनपुट व्होल्टेज लिहा सुद्धा जर लिहिलं असेल तर इनपुट व्होल्टेज, राईट. R1 रेजिस्टन्स इथं आपण कुठला यूज केलाय? R2 यूज केलाय. लक्षात घ्या, R2 रेजिस्टन्स व्हॅल्यू किंवा व्हेरिएबल रेजिस्टन्स व्हॅल्यू असल्या आणि आउटपुट व्होल्टेज. ओके, याच्याप्रमाणे रिडिंग घ्या. या रिडिंग वरनं तुम्हाला काय समजलं? मी तर आता सांगितलंय, तुम्हाला काय समजलं ते सांगा मला. धनश्री तळवे सांगा. जो आता एक्सपेरिमेंट घेतला आपण त्याच्यातनं रिडिंग काढल्या, त्याच्यावरनं तुम्हाला काय लक्षात आलं? रिप्लाय द्या. प्रियंका देवमारे तुम्ही सांगा. एका वाक्यात 2 वाक्यात सांगितलं तरी काय प्रॉब्लेम नाही, चुकलं तरी काय प्रॉब्लेम नाही, पण काहीतरी बोला. राईट राईट. म्हणजे त्याच्यामध्ये काय केलं नेमकं, म्हणजे अप्लाय केलेलं इनपुट व्होल्टेज फिक्स ठेवलं बरं, त्यानुसार फक्त रेजिस्टन्स व्हॅल्यू चेंज करून आउटपुट हे व्हॅरी केलं, आपल्यानुसार ऍडजस्ट केलं. ओके, हा सांगा लवकर देवमारे, तुम्हाला काय कळलं? यापेक्षा वेगळं पण असेल ना दुसरं समजलेलं. ऋतुजा सर्व गोड सांगा. चुकीचं सांगितलं तरी काय प्रॉब्लेम नाहीये, काहीतरी कळलं असेल ना याच्यातून, एक्सपेरिमेंट मधून, रिडिंग वरून सांगा. हा, ऋतुजा सर्व गोड सांगा. त्यानंतर कुणीच का बोला? प्रियंका पवार बोला तुम्ही. प्रियंका पवार, कुणालाच काय कळलं नाही का? हा सांगा. प्रज्ञा माने, प्रज्ञा माने सांगा. कुणालाच काही कळलं नाही का? श्रुती अंकलगे, सर रेजिस्टन्स डिक्रीज केल्यावर आउटपुट व्होल्टेज पण डिक्रीज होते. म्हणजेच काय इंडिकेट झालं इथून? म्हणजे व्हॅरी, इफ वी हॅव टू बी व्हॅरीड द रेजिस्टन्स व्हॅल्यू, इट व्हॅरीज द व्होल्टेज, आयदर इट इज increase or decrease, that are the another part, but by varying the resistance value we have to be vary the output voltage, right? ओके, आणखीन याच्यामध्ये काय चेंज करून तुम्हाला पाहता येईल? जे आता दिलेलं आहे त्याच्यामध्ये आणखीन काय चेंज करता येऊ शकता? एक मिनिट तुमच्या माहितीसाठी लक्षात घ्या.
यापैकी कुठली व्हॅल्यू किंवा काय आपण व्हॅरी करू शकतो आणि आउटपुट व्हॅरी करू शकतो तुमचं इथं सांगा एखादा अजून काय व्हॅरी करू शकतो आपण. आता काय केलं होतं सांगतो मी एकदा तुम्हाला हिंट देतोय. या केसमध्ये आपण काय केलं होतं ही व्हॅल्यू फिक्स ठेवली होती आपण लक्षात घ्या आणि ही व्हॅल्यू व्हॅरी करत होतो त्यावेळेस व्हॅरिंग व्होल्टेज करू शकत होतो. आणखीन आपण काय करू शकतो कुठली व्हॅल्यू चेंज करू शकतो आपण अजून सांगा टेल मी. परत एकदा सांगतो या केसमध्ये आपण काय केलं होतं F1 व्हॅल्यू जी आहे ना इनपुट व्हॅल्यू ही कॉन्स्टंट ठेवली होती लक्षात घ्या 35 व्होल्ट आणि ही R2 ची व्हॅल्यू व्हॅरी करत होतो त्याच्याद्वारे तुमचं आउटपुट व्हॅरी होत होतं लक्षात घ्या. म्हणजे ह्याची व्हॅल्यू जितकी कमी असेल ना तितकं आउटपुट जास्त मिळते लक्षात घ्या. जितकी कमी तितकं सॉरी याची व्हॅल्यू जितकी कमी ना तितकं आउटपुट कमी मिळते लक्षात घ्या. जास्त उलट सांगितलं मी. याची व्हॅल्यू जर 10K असेल ना तर नियर अबाउट 32 मिळतं आणि 100 ओहम जर असेल ना तर तेवढं आउटपुट कमी मिळतं लक्षात घ्या. तर आता चेंज याच्यात जे आहे ना कशामध्ये चेंज करून आपल्याला आउटपुट मध्ये आणखीन चेंज करता येऊ शकतो सांगा. हा सांगा कशामध्ये चेंज करता येईल. चुकलं तरी काय प्रॉब्लेम नाही पण सांगा. बचुटे तुमच्या लक्षात येत आहे का 3 व्हॅल्यू लक्षात घ्या आपण काय करत होतो F1 फिक्स ठेवला होता त्यानंतर R2 ची व्हॅल्यू व्हॅरी करत होतो आणि त्यावेळेस व्हॅरिंग झालेलं व्होल्टेज जे आहे ते आपण पाहत होतो. आता या तिन्हीपैकी कुठलं तर व्हॅरी करायचं सांगा. आता इतकं हिंट दिले मी तुम्हाला सांगा काय व्हॅरी करायचं. परत एकदा रिडिंग आपण पाहू शकतो ते व्हॅरी करून सांगा. म्हणजे रिडिंग चेंज होतील. आता जे 32 पहिले आली होती ना 10K अप्लाय केल्यावर ते चेंज करायचं आपल्याला समजा 35 36 करायचं असेल तर काय चेंज करावं लागेल. कुणी नाही बोलत अंकल की तुम्हीच बोला. 3 थिंग्स सांगतो मी चेंज करायचे त्यापैकी R1 ला काहीच करता येणार नाही कारण का R1 हा फक्त इथून इनपुट इकडे पास करण्यासाठी यूज केलाय. मी सांगतो 3 थिंग. R2 तर चेंज करायचंच आहे. R2 तर आपण चेंज करून आता हे जे डिफरंट केले ना मी 3 तिकडे पडले ते पण तुमच्या लक्षात येईल. F1 ऐका R2 आणि म्हणजे V1 चेंज आपण फिक्स केलाय लक्षात घ्या. V1 फिक्स केला होता R2 आपण चेंज करतोय त्यावेळेचा चेंजिंग व्होल्टेज पाहतोय आपण लक्षात घ्या. आता आपल्याला काय चेंज करावं लागेल सांगा. राईट 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 एकदम बरोबर आहे. कारण का की आपण F1 फिक्स ठेवलं होतं आता ते F1 फिक्स होतं ते वाढू 35 आहे ते 40 करू ना काय प्रॉब्लेम आहे. ओके आणि रिडिंग नोट डाऊन करा किंवा नाही केलं तरी काय प्रॉब्लेम नाहीये पण आपण पाहतोय की काय चेंज होतं. ऍक्च्युली आउटपुट व्होल्टेज जे मिळणार आहे ना ते चेंज होईल फक्त. रिडिंग जवळपास असेच येतील. ओके स्टॉप केलं नव्हतं स्टॉप करावं लागतं. पहा F1 40 घेतला आता जे रिडिंग मग 32 आलेत ना त्यापेक्षा जास्त येणार ऑलवेज कारण की इनपुट जे अप्लाय केले ना ते वेगळं. ओके रन करूया. राईट नाऊ वी हॅव टू बी व्हॅरी दिस व्हॅल्यू ही आपण 10K परत एकदा करूया. थांब स्टॉप करूया 10K करूया मॅक्झिमम 10K. ओके 10K पहा 40 व्होल्ट इनपुट केला R2 ची व्हॅल्यू 10K केली आणि त्यावेळेचं मल्टीमीटरचं आउटपुट पाहायचं आहे आपल्याला त्यासाठी रन करूया. रन केलंय. ओके F1 as a 40 volt right. F1 as a 40 volt then R2 value as a 10K right. Now see the voltage coming across your multimeter that is 37.226. काय इंडिकेट होतं रे इथं सांगा बरं. मग काय केलं आपण 35 केलं त्यावेळेस 32 आउटपुट आलं नियर बाय म्हणजे काय इंडिकेट करता इथं लक्षात घ्या. ज्यावेळेस मी इथं व्होल्टेज अप्लाय करतोय लक्षात घ्या 40 व्होल्ट अप्लाय करतोय त्यावेळेस प्रोसेसिंग मध्ये याच्यामध्ये 1.25 व्होल्ट व्होल्टेज जात आहे आणि हा रेजिस्टन्स काही व्होल्टेज ड्रॉप करतोय म्हणजे समजा 37.226 प्लस 1.25 इट इंडिकेट 38.5 जरा 38.5 ओके आणि एवढं राहिलेलं 1.5 व्होल्ट हे ड्रॉप करते लक्षात घ्या.
त्यामुळे तुमचं व्होल्टेज 32.226 येत आहे. ऍक्च्युली हे व्होल्टेज 40 अप्लाय केलं इथं 40 आला पाहिजे, पण याच्या प्रोसेसिंगसाठी 1.25 व्होल्ट जातं, लक्षात घ्या. जे 37.226 प्लस 1.25 इंडिकेट 38.5 कन्सिडर करा. 38.5 झालं आणि राहिलेलं 1.5 व्होल्ट हा जो पॉट आहे, हा रेजिस्टन्स आहे ना, तेवढं त्याच्या अक्रॉस घेतो व्होल्टेज, लक्षात घ्या. त्यामुळे एवढं आपल्याला 37.226 व्होल्टेज येतं. ओके, आपण फक्त 3च रिडिंग घेऊ, 10K, 5K आणि 100 ओहम. 10K ची घेतली आपण. आता हे चेंज करून स्टॉप करूया. 5K घेऊया. UK. Okay, UK. Now run the show. Run. Output coming across it is 29.942. Okay. Now we have stopped the. Then we change this value as 100 ohm. 100 ohm by default. 100 ohm, right? So after all that, we run the show. Run. Reading coming across you is 1.83, right? Now tell me, according to the reading, 3 reading here, what it shows. We have applied the input voltage as a 40 volt. In that case, we have used the variable resistance as a 10K resistance. In that case, output coming is near about 37.226. Then we have input voltage as a 40 volt. We have taken as a variable resistance as a 5K. Then we have output as a 29.94. Okay, and when we have to be use the value of the input as a 40 volt and the variable resistance value is a 100 ohm, in that case your output is 1.83. What it indicate? Same way, earlier thing is same way. When we have to be reduce the value of the resistance, that is a, if the value of resistance is 10K, in that case we have got the maximum output. When we have to be varying this resistance, means variable resistance value up to the 100 ohm, in that case your output is near about 1.83 volt. So what it indicate that your processing 1.25 volt is acceptable by this, and this resistance drop more and more voltage. त्यामुळे एक लक्षात घ्या, जितक्या एक इम्पॉर्टंट थिंग लक्षात घ्या, आता काय इंडिकेट होते, जितका रेजिस्टन्स कमी होतोय, लक्षात घ्या, जितका रेजिस्टन्स कमी होतोय तेवढं व्होल्टेज ड्रॉप होतोय. तर याच्यावरनं मिनिंग काय, तो रेजिस्टन्स साधा रेजिस्टन्स असेल का लो वोल्टेजचा, म्हणजे पाहिला असेल रेजिस्टन्स, दाखवतो साधा रेजिस्टन्स कसा असतो ते. जे रेजिस्टन्स मला सांगायचं की तो रेजिस्टन्स इथं नसणार आहे, यासाठी मी तुम्हाला दाखवायला. रेजिस्टन्स इलेक्ट्रिकल हा लक्षात घ्या, असं दिसतात ना, हा रेजिस्टन्स, ह्याचा नॉर्मली वॅटेज 1/2 वॅट असतं, म्हणजे अर्धा वॅटचा रेजिस्टन्स असतो, लक्षात घ्या. म्हणजे आता जो आपण रेजिस्टन्स याच्यासाठी यूज केलाय, कोणत्यासाठी सांगतो पहा, इथं जो रेजिस्टन्स जर हा यूज केला इथं, तर वर्क होईल का मला सांगा. म्हणजे अर्धा वॅट रेजिस्टन्स असल्या रेजिस्टन्स इथे यूज केला आणि तो 100 ओहमचा असेल, वर्क होईल का. रिझन सांगतो, वर्क होणार नाही. त्याचं रिझन सांगतो की याच्या अक्रॉस मॅक्झिमम पॉवर ड्रॉप होते. लक्षात घ्या, ज्यावेळेस 100 ओहमचा रेजिस्टन्स असतो ना, त्यावेळेस तुम्हाला इथं व्होल्टेज मिळतंय आउटपुटला 1.80 और नॉर्मल थिंग
2 व्होल्ट धरू कन्सिडर करू, तेवढं व्होल्टेज मिळतंय. म्हणजे नियर अबाउट 35 ते 36 व्होल्ट ह्याच्या अक्रॉस ड्रॉप होत आहे. त्यामुळे ह्याचं वॅटेज, ह्या रेजिस्टन्सचं वॅटेज हाय वॅटेज असणार आहे. लक्षात घ्या, 5 किंवा 10 वॅटचा रेजिस्टन्स दाखवत होतो, तो पण कसा असेल. हाय वॅटेज रेजिस्टन्स, इलेक्ट्रिक रेजिस्टन्स, रेजिस्टन्स इन द फॉर्म ऑफ दिस वे. म्हणजे तुमच्या रेजिस्टन्सच्या तारा ह्याच्यात असतात, त्याच्यावर हे असं दिसत नाही बघा, वेगळेच आहेत बघा. हे जे रेजिस्टन्स आहेत हे हाय वेटेजचे रेजिस्टन्स आहेत. म्हणजे लक्षात घ्या, तुमचं जरी जेवढं रेजिस्टन्स कमी तितकं व्होल्टेज तेवढं आपल्याला ज्या आउटपुटला मिळणार आहे ते कमी मिळते. लक्षात घ्या, म्हणजे तेवढं व्होल्टेज याच्या अक्रॉस ड्रॉप होत असेल तर इंटरनल ह्याचं स्ट्रक्चर नॉर्मल जो ट्रान्झिस्टर आहे मग पाहिलेला आपण त्यापेक्षा सॉरी मग पाहिलेला जो रेजिस्टन्स आहे कोणता ह्या अर्ध्या वॅटचा असतो. लक्षात घ्या, म्हणजे ह्याला हा जर तिथे युज केला तर हात जळून जाईल लगेच. लक्षात घ्या, तेव्हा आपण हाय वॅटेजचा रेजिस्टन्स म्हणजे हा रेजिस्टन्स यूज करतो की ज्याच्या अक्रॉस मॅक्झिमम पॉवर ड्रॉप होऊ शकते. लक्षात घ्या, इन केस ऑफ LM317. त्यामुळेच पहा, तुम्ही पाहिले का जे हाय वॅटेजचे उपकरण असतात ना त्याला माग अल्युमिनियमची पट्टी गुंडाळलेली असते. पहिलं पॉवर सप्लाय वगैरे जे असतात ना त्याच्यामध्ये मागच्या साईडला अल्युमिनियमच्या पट्ट्या असतात ट्रान्झिस्टरला कनेक्ट केलेल्या. लक्षात घ्या, कारण का की ज्यावेळेस फास्ट स्विचिंग होत राहते त्यावेळेस त्याच्या अक्रॉसनं हीट बाहेर पडत असतील, ती इलिमिनेट करण्यासाठी त्या अल्युमिनियमच्या पट्ट्या यूज केलेल्या असतात. ओके, आणखीन काय याच्या रिलेटेड सांगा, कुणाला काय प्रॉब्लेम. आणि LM317 कुठे यूज केला जातो सांगा बरं. मी सांगितले आता, परत एकदा सांगा तुम्ही मला, LM317 हा IC कुठे यूज केला जातो. रिप्लाय द्या. हा, लवकर रिप्लाय द्या, मला अटेंडन्स घ्यायचा आहे. LM317 कुठे यूज केला जातो आता मी सांगितलंय, कुठे यूज केला जातो LM317. डायग्राम पण दाखवली होती तुम्हाला एक, सांगा. कुठे यूज केला जातो सांगा. हा, LM317 कुठे यूज केला जातो सांगा. माझा आवाज येतोय का? प्लीज रिप्लाय. आवाज येतोय का माझा? अंकल की तुम्ही सांगा, कुठे यूज केला जातो. LM317 कुठे यूज केला जातो? आवाज येतोय का? प्लीज रिप्लाय द्या. व्होल्टेज रेग्युलेटर. व्होल्टेज रेग्युलेटर नाहीये तो, ऍक्च्युली व्होल्टेज रेग्युलेटर आहे तो. हे जे दाखवले ना त्यासाठी मी तुम्हाला पॉवर सप्लाय पुढे दाखवलाय. लक्षात घ्या, 0 व्होल्ट टू द 30 व्होल्ट एवढे पॉवर आपल्याला कमी जास्त करण्यासाठी तुमच्या पॉवर सप्लाय मध्ये तो यूज केला जातो. लक्षात घ्या, पॉवर तुम्ही पाहिलं असेल पॉवर सप्लाय म्हणजे काय असतं. आपल्याला DC पॉवर सप्लाय डिफरंट कंडिशनला लागत असतो. कधी तो 5 व्होल्ट लागतो, कधी 10 व्होल्ट लागतो, 12 व्होल्ट लागतो. तर इथं 2 नॉब आहेत. लक्षात घ्या, इथं 2 पॉवर सप्लाय आहेत. ही एक पॉवर सप्लाय, ही एक पॉवर सप्लाय. ह्या पॉवर सप्लाय व्हॅरी करण्यासाठी हे 2 नॉब आहेत, इथं व्होल्टेज आणि इथं करंट. समजा 0 व्होल्ट असेल सुरुवातीला, ते कमी किंवा आपण असं म्हणजे नॉब फिरवून कमी किंवा जास्त करतो. लक्षात घ्या, 0 ते 30 व्होल्ट पर्यंत व्हॅरी करतो. इथं पहा, इथं असेल तुमचं एक नॉब जो असेल ना, इथं लिहिले बा प्लस साठी हा असेल, हा ग्राउंड असेल, आणि तिसरा जो असेल तो मायनस साठी असेल. लक्षात घ्या, म्हणजे समजा 20 व्होल्ट पाहिजे असेल तुम्हाला, प्लस इथं कनेक्ट करतो, निगेटिव्ह इथं कनेक्ट करतो, आणि तुम्हाला जर ग्राउंड लागायचं असेल त्यावेळेस तर इथून एक वायर कनेक्ट करतो. लक्षात घ्या, म्हणजे ऍडजस्टेबल व्होल्टेज रेग्युलेटरचा ऍप्लिकेशन आहे तुमचा पॉवर सप्लाय रिक्वायर्ड फॉर इलेक्ट्रॉनिक सर्किट. लक्षात घ्या.
लक्षात आलंय? ओके, स्टॉप करूया आपण. सॉरी, अटेंडन्स द्या. रोल नंबर 1, प्रेझेंट सर. 2, प्रेझेंट 3, सर. 3, 4, 5, Present, sir. 6, Yes sir. 7, 8, 9, 10, 11, 12, Yes sir. 12, Yes sir. 13, Present sir. 14, 15, 16, Yes, sir. 17, 18, Present, sir. Yes, sir. 19, 20, 21, 22, 23, Yes, sir. 24, 25, Present sir. 26, Present, sir. 27, Yes, sir. 28, 29, 30, Present, sir. 31, Yes, sir. 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, Present, sir. 39, 38. Present, sir. 40, 41, 42, Present. 43, 44. Present, sir. Okay. Absent number 3, 7, 8, 9, 10, 14, 15, 19, 20, 21, 22, 24, 32, 34, 35, 36, 37, 39, 40, 41, 43. Okay. 32 present sir. किती किती Present, sir. किती 32 16. 16 प्रेझेंट आहेच की 23. Present, sir. 23 प्रेझेंट आहेच. ओके, स्टॉप करूया.